काळ्या जादूचे बादशाह हे उद्धव ठाकरे आहेत. तर ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा लिंबू मिळालं. रामदास कदम यांनी आक्षेपार्ह विधान केलं. ठाकरेंनी केलेली काळी जादू आम्ही पाहिली आहे. मंत्री संजय शिरसाट यांनी देखील आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस व्यवसाय बंगल्यावरती घ्यायला येणार नाहीत. तिथे त्यांचे 2 बंगले आहेत आता आणि त्यांचा सेटअप चांगला आहे. मात्र व्यवसाय बंगल्याचा उपयोग ते ऑफिस कार्यालयासाठी ते करणार आहेत अशी माझ्याकडे माहिती आहे. पण जणू काय एकनाथ शिंदे यांनी काही काळी जादू केली आणि म्हणून ते येत नाहीत देवेंद्र फडणवीस अशा या पद्धतीच्या बातम्या हे संजय राऊत साहेब देत आहेत. आता तेवढंच बाकी होतं. मी संजय राऊत साहेबांना सांगेन, माझ्या माहितीप्रमाणे एकनाथ शिंदे त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे बोललेत की ज्या वेळेला व्यवसाय बंगला सन्माननीय आदरणीय उद्धव ठाकरे यांनी सोडला त्यावेळेला एक टोपलीभर लिंबू मिळाले व्यवसाय बंगल्यावरती, टोपलीभर लिंबू. म्हणून काळ्या जादूचे बादशाह हे तुमचे उद्धव ठाकरे आहेत तरच आपण विचारलं पाहिजे असं मला वाटतं. अहो, काळे जादू ही आम्ही पाहिलेली आहे. आम्ही जेव्हा शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले ना त्या टायमाला त्यातून काय काय काढलं ना ते खरं तर तुम्ही शिंदे साहेबाला विचारायला पाहिजे. हे धंदे आमचे नाहीत आहे. आम्हाला त्या भानगडीमध्ये पडायचं नाही. अशा काळ्या जादू करून बंगालचे जादूगार बोलून जर सत्तांतर होत असेल किंवा सत्ताची खुर्ची टिकवता येत असेल मग तर दुसरं काही करायची गरजच नाही. मग एकनाथ शिंदे साहेबांनी मग एवढ्या सगळं जादू केल्या असत्या तर मग ते कंटिन्यू मुख्यमंत्री राहिले असते. असं कोणत्या जादूनी डोण्याने जर राजकारण चालत असेल तर मला वाटतं अंधश्रद्धेला खतपाणी घालायचं काम हा संजय राऊत करतोय. तर या दोन्ही प्रतिक्रिया आपण ऐकलेल्या आहेत आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्याशी जोडल्या जात आहेत. सुषमाताई, स्वागत आहे तुमचं. काळ्या जादूचे बादशाह हे उद्धव ठाकरे आहेत. ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा लिंबू मिळाले असं रामदास कदमांनी आक्षेपार्ह विधान केलं आणि ठाकरेंनी केलेली काळी जादू आम्ही पाहिली असं मंत्री संजय शिरसाटांचं आक्षेपार्ह विधान आहे. काय प्रत्युत्तर असेल? शिरसाट सारख्या वाचाळ आणि बाष्कळ माणसावर काही मला प्रतिक्रिया द्यायची इच्छा नाहीये. कारण तो माणूस मंत्री जरी झाला तरी त्याची जी बौद्धिक कुवत आहे ती न बोललेली बरी. रामदास कदम मात्र ज्या संबंधाने बोलत आहेत, रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना सकाळी 2 तास जो माणूस धूप आणि अगरबत्तीची धुरांडी करून बसायचा त्या माणसाने अंधश्रद्धेवर बोलणं म्हणजे हास्यास्पद आहे. जी माणसं अक्षरशः गुवाहाटीला नवस फेडायला रेडे कापायला गेले ती माणसं इतरांना शहाणपण शिकवतात, तेही प्रबोधनकारांच्या नातूला सांगतात, ते बाळासाहेबांच्या मुलाला सांगताहेत. हे फार हास्यास्पद आहे. मजेशीर आहे सगळं. ठीक आहे सुषमाताई, महत्वाची प्रतिक्रिया तुमची पोहोचलेली आहे. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद. तर महत्वाची बातमी आपण पाहतोय. काळ्या जादूचे बादशाह हे उद्धव ठाकरे आहेत. ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा लिंबू मिळालं असं रामदास कदमांनी आक्षेपार्ह विधान केलं. ठाकरेंनी केलेली काळी जादू आम्ही पाहिली आहे असं मंत्री संजय शिरसाट यांनी हे आक्षेपार्ह विधान केलेलं आहे. आणि त्यानंतर मात्र आता चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळतंय. आरोप प्रत्यारोप देखील केले जात आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्ता सुषमाताई अंधारेंची प्रतिक्रिया देखील आता आपण जाणून घेतली. काळ्या जादूचे बादशाह उद्धव ठाकरे आहेत. ठाकरेंनी वर्षा बंगला सोडला तेव्हा लिंबू मिळाला असं आक्षेपार्ह विधान रामदास कदमांनी केले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.